असीम मुनीर हा एक पाकिस्तान आर्मीचा पहिला असा जनरल आहे जो नॉर्मल कोर्समधून आलेला नाहीये. तो पाकिस्तान आर्मी पाकिस्तान मिलिटरी अकॅडमीचाही ग्रॅज्युएट नाहीये. तो ऑफिसर स्कूलमधनं आलाय ओ. आणि त्याची बॅकग्राऊंड सुद्धा मदरसाची आहे. हम्म. आणि त्याच्यामुळे त्याच्या थिंकिंगमुळे आणि जे स्टँडर्ड पाकिस्तानी आर्मी ऑफिसर्स आतापर्यंत जे आले आणि बरेचसे त्याच्यातले पुढे हुकुमशाही झाले, हम्म. त्याच्या आणि याच्या थिंकिंगमध्ये एक थोडासा डिफरन्स जरूर आहे. हम्म. आणि तो जास्त ॲग्रेसिव्ह आहे. आणि नॉर्मली जी मदरसाची जी बॅकग्राऊंड असते त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की त्यांचं हिंदूंच्या विरुद्ध जे त्यांचं थिंकिंग असतं ते त्यांनी हम्म. उघडपणे बोलून दाखवलेलं आहे त्याच्या विचारात सुद्धा. ओके. आणि यावेळेला त्यांनी जे वक्तव्य केलंय की आम्ही एक न्यूक्लिअर पॉवर आहे आणि आमच्यावरती जर हल्ला झाला तर आम्ही अर्ध्या जगाला बरोबर घेऊन जाऊ, हे अतिशय बेजबाबदार विधान आहे. हम्म. आणि याच्यावरती रिॲक्शन पण आलेल्या आहेत. परंतु याला एक गोष्ट निश्चित जबाबदार आहे की अमेरिकेने त्यांना जी सध्या थोडंसं त्यांनी एन्करेजमेंट दिली आहे की त्यांच्या ऑइल एक्सप्लोरेशनला आपण मदत करू आणि त्याच्यानंतर ऑइल एक्सप्लोरेशनमुळे पाकिस्तानची इकॉनॉमी सुधारेल वगैरे. यात जी गोष्ट ॲक्च्युली ग्राउंड लेवलवरती खरी नाही आहे. हम्म. परंतु अमेरिकन प्रेसिडेंटचे जे पर्सनल इंटरेस्ट आहेत किंवा त्याचं जे थिंकिंग वेगळं थिंकिंग आहे त्याच्यामुळे त्यांनी हे केलेलं आहे. आणि ओके. याचा इफेक्ट पूर्ण साऊथ ईस्ट एशियाच्या बॅलन्सवरती निश्चितच होणार आहे. आणि हम्म. या गोष्टीचा आपल्या भारताच्या एकूण डिफेन्स थिंकिंग वरती आपल्याला वेगळ्या पद्धतीने याच्यावरती थोडासा विचार करायला लागेल. हम्म. कारण पाकिस्तान हे एकच राष्ट्र आहे की ज्याच्याकडे न्यूक्लिअर बटन जे असतं किंवा जे हम्म. न्यूक्लिअर पॉवर न्यूक्लिअर वेपन्सचा जो कंट्रोल आहे तो हम्म. मिलिटरीच्या हातात आहे आणि नॉट ऑन द सिव्हिलियन ओ. रूलर्सच्या हातामध्ये नाहीये. ओके.